संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व SGM फिनिशिंग स्कूलमार्फत विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचे ट्रेनिंग। संत गजानन महाराज शिक्षण समूह भविष्यातील संधी ओळखून विविध विषयांवरती अद्ययावत ज्ञान देण्याचं काम फिनिशिंग स्कूलमार्फत कायमच करत आहे। याचाच एक भाग म्हणून सध्या सुरू असलेले रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचे 6 महिन्यांचे ट्रेनिंग नुकतंच पूर्ण झालं। रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन हे उद्योगामधील पुनरावृत्तीचे काम स्वयंचलित करून मदत करते, ज्यामुळे मनुष्य महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो। यामुळे व्यवसाय अधिक कार्यक्षम होतात, चुका कमी होतात आणि खर्चही कमी होतो। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक युगात टिकायचे असल्यास रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन शिकणे महत्त्वाचे आहे। रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनमध्ये 3 मुख्य प्रकार आहेत: ब्राउझर ऑटोमेशन, डेस्कटॉप ऑटोमेशन, सिट्रेक्स ऑटोमेशन। रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही प्रोग्रामिंग ज्ञान आवश्यक नाही। हे एक लो कोड आणि नो कोड डोमेन आहे। भविष्यकाळात UI पाथ ऑटोमेशन एनिवेअर किंवा ब्लू प्रिझम सारख्या रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन साधनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, जेणेकरून बँकिंग, हेल्थकेअर, विमा आणि उत्पादन यासारख्या विविध उद्योगांमध्ये अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील। रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशनचे कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन सल्लागार, ऑटोमेशन विश्लेषक यासारख्या नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। मी विश्रांती पाटील, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी। फिनिशिंग स्कूल जे SGMने आम्हाला प्रोव्हाइड केलं, त्यामध्ये RPA हा कोर्स आम्ही पूर्ण केला। जी ब्रांच आम्हाला माहिती नव्हती ती फिनिशिंग स्कूलमुळे आम्हाला समजली। RPA म्हणजे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, यामधून आम्हाला करिअर करण्याचा संधी भेटली। My name is Pratiksha Kallapa Patil from 2024 batch. फिनिशिंग स्कूल अंडर आम्हाला जो रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन RPAचा कोर्स जो आम्हाला कॉलेज थ्रू प्रोव्हाइड केला, त्यातून आम्हाला एक नवीन संधी मिळाली आणि आम्हाला एक नवीन टेक्नॉलॉजी समजली। यामध्ये रिपिटेटिव्ह अँड बोरिंग टास्क आम्ही रिड्यूस करू शकतो आणि ऑटोमेशन करून जे काही प्रोसेस आहे ते फास्ट आपण एक्झिक्यूट करू शकतो आणि ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे। जसं आम्ही हा कोर्स निवडलेला आहे, तसं तुम्ही पण हा कोर्स निवडून तुमचं भविष्य उज्ज्वल करा। आणि हा कोर्स आम्हाला कॉलेज थ्रू प्रोव्हाइड केल्यामुळे कॉलेजचे आणि मॅनेजमेंटचे आम्ही आभारी आहोत। थँक्यू। या विशेष कोर्ससाठी डॉक्टर मॅथ्यू हे ट्रेनर म्हणून काम पाहत असून फिनिशिंग स्कूल डायरेक्टर प्राध्यापक रुपाली बांदेकर, प्राचार्य डॉक्टर संजय सावंत, विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर संजय चव्हाण, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले। मी डॉक्टर मॅथ्यू कन्विनकोपा, मी RPA डोमेनमध्ये काम करत आहे आणि ॲज अ इंडस्ट्री एक्सपर्ट। सो इकडे आपण SGM स्कूल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि SGM फिनिशिंग स्कूल इथे आपण RPA ट्रेनिंगचा हा कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे, विच जे ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करतं स्टुडंट्सला इन द डोमेन ऑफ RPA। आता RPA हा डोमेन 2017 की 16मध्ये आलेला होता, बट ह्याच्यामध्ये आता ह्यूज डिमांड आहे स्टुडंट्सला। ह्याच्यामध्ये असं काही प्री-रिक्विजिट नाही की तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे वगैरे, बट कोडिंगच्या व्यतिरिक्त ज्यांना कोडिंगमध्ये किंवा IT मध्ये करिअर त्यांना करायचं आहे, त्या स्टुडंट्सनी हे डोमेन नक्कीच चूज करू शकता, कारण याच्यामध्ये फक्त ड्रॅग अँड ड्रॉप टूल आहे आणि लो कोड आणि नो कोड, ज्याच्यामध्ये कोडिंग अजिबात इन्व्हॉल्व नाही आहे। तर हे कोर्सेस आपण इथं लास्ट 6 मंथ्सपासून आपण कंडक्ट करत आहे, प्लस इवन इंटर्नशिपसुद्धा आपण यांना प्रोव्हाइड केलेलं आहे। सो ह्याच्यामध्ये स्टुडंट्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स, जिथं ब्राउझर ऑटोमेशन असतील, जिथं आपले वेगळे डेस्कटॉप ॲप्लिकेशन असतील, जिथं रिपिटेटिव्ह टास्क आहेत त्यांचे डे टू डे टास्क त्यांनी किंवा ईमेल कॅम्पेनिंग असेल, असे काही ऑटोमेशन प्रोजेक्ट्स ते करू शकतात। हे सध्या IT सेक्टरमध्ये खूप डिमांड आहे याच्यामध्ये। तर स्टुडंट्स त्यांचं ऑपॉर्च्युनिटीज म्हणा, त्यांचे जे काही बेनिफिट्स आहेत ते स्टुडंट्स या डोमेन थ्रू करत आहेत। अँड आय विश ऑल द स्टुडंट्स बेस्ट ऑफ लक।